नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस व्हीएम या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण. तर आपण पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भैरी भवानी मातेचं दर्शन घ्यायला शृंगारपूर येथे आलेलो आहोत. आणि त्या माझ्या मागे जर बघत असाल तुम्ही तर प्रचितगड आहे. आणि हे स्थान निवडण्याचं कारण म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गैरसमज निर्माण केले जातात. आणि त्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ करण्याचं आज प्रयोजन केलेलं आहे. तर नमस्कार, मी विनीत मोरे, मराठी यूट्यूब कंटेंट क्रिएटर. तर सर्वांना माहिती आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आज शेवटचा त्यांनी श्वास घेतला. म्हणजे 40 दिवसाच्या मरण यातना झेलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आणि बहादूरगड, ज्यालाच आपण धर्मवीरगड बोलतो, इकडे औरंगजेबाच्या क्रूर अशा अत्याचारानंतर महाराजांचं निधन झालं. त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि ते वडू बुद्रुक येथे अस्ताव्यस्त ठिकाणी टाकण्यात आले. पण तो दिवस मृत्युंजय अमावस्या म्हणून सगळेजण पाळतात, श्रद्धांजली वाहिली जाते. आणि इकडे काही लोक जी बांडगुळ आहेत, ज्यांना खूप असा इतिहास माहीत असतो, ते बोलतात की गुढीपाडव्याच्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारल्यामुळेच ती गुढी उभारली जाते. तर सर्वांना माहिती आहे की तुकाराम महाराजांचा अभंग होता, टाळी वाजवावी गुढी उभारावी. त्याच्यानंतर अजून एक आपण बघितलं तर इतिहासात रामायणामध्ये देखील गुढीपाडव्याचा उल्लेख आहे. जेव्हा एखादं सैन्य किंवा एखादं युद्ध जिंकल्यावर आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात, आपल्या सीमेत जेव्हा आले, तेव्हा गुढी उभारली गेली. आणि असं बोलतात की जो वरती तांब्या आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं मुंडकं आहे. हे अजिबात खरं नाही आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे हिंदू धर्म कसा संपला पाहिजे, हिंदूंचा राजा कसा संपला आणि हिंदूंनी आपला सण साजरा करू नये, याच्यासाठीच हा जो पायंडा पाडला जातो, जे खूप असे विकृत इतिहासकार मांडत असतात. जर आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस मरण यातना भोगून जर आपल्या प्राणाचा बलिदान दिलं असेल, तर आपण हिंदू म्हणून तो सण साजरा करणं गरजेचं आहे. जितक्या कट्टरतेने आपण धर्मवीर बलिदान मास पाळतो, त्याच कट्टरतेने आणि त्याच्याच उत्साहाने आपण गुढीपाडवा आणि आपले हिंदूंचे सण साजरे केले पाहिजेत. जे लोक बोलतात की गुढीपाडव्याच्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं, ते लोक धर्मवीर बलिदान मास 40 दिवसाचा पाळतात का, हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे. तुम्ही जर 40 दिवसाचं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास किंवा सुतक पाळू शकत नसाल, तर तुम्ही फक्त मराठी आणि हिंदू लोकांची माथी भडकवण्याची कामं करत असतात, इतकंच मी सांगतो. तर सर्वांना माझी विनंती असेल की गुढीपाडवा, गुढी ही आपण सर्वांनी उभारावी. गुढीचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनाचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही आहे. तो जर कुणी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला त्याच जागी आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी निधन झालं. क्रूरपणे अत्याचार करून औरंगजेबाने त्यांचे हालाल करून मारलं. म्हणजे हिंदूंना मुघलांनी इस्लाम स्वीकारण्यासाठी कसं जबरदस्ती केलं आणि त्याने कशी टक्कर दिली, हे दाखवण्यासाठी औरंगजेबाने त्यांना हालाल करून मारले. का प्रत्येक हिंदूंचे हाल हे असेच होतील, हे औरंगजेब नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला पुरून उरले ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. पण त्यांचं बलिदान हे आदल्या दिवशी झाले, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी झाले. त्यामुळे प्रत्येक हिंदूने, प्रत्येक मराठी माणसाने गुढीपाडवा हा करावा. कारण आपल्या हिंदू नववर्षाचा हा सण असतो, तो साजरा करावा. पण तितक्याच कट्टरतेने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ही 40वी जी श्रद्धांजली असेल, ती निश्चितपणे
पाळावी एवढंच मी सांगतो आणि थांबतो। असेच नवीन विषय, नवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं, नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM यूट्यूब चॅनल। त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।